नमस्कार गाईज, मी आज शॉपला चाललेली आहे. ॲक्च्युली रोजच जाते आणि मी आता बसमध्ये बसेन कारण की खूपच इथं ऑटो स्टँडला गर्दी होती, त्याच्यामुळे तिथला मला व्हिडिओ घेता नाही आला. आणि आता मी चालले बसमधून शॉपवरती. तर भरपूर पाऊस होता आणि नंतर मग कमी झाला आणि बाहेरचा व्ह्यूज पण चांगला होता. आता मी मुलीचं माझं सगळं आवरून मी शॉपला चाललेले आहे. हे बघा, बाहेरचं व्ह्यूज खूप सुंदर आहे. आणि ॲक्च्युली मला सकाळी उठून सगळं तिचं मुलीला स्कूलचं करून मग मला शॉपला यावं लागतं. तर व्हिडिओ बनवायला टाईम नाही मिळत सकाळी, कारण की तिचं टिफिन, तिची अंघोळ, तिचं सगळं करून तिला मग स्कूलला पाठवून मग मी माझं सगळं आवरते, कारण की मला शॉपला यायचं असतं. आणि खूपच इथे पण पाऊस आलेला आहे मी शॉपला आल्यानंतर. आणि मी छोटासा एक व्हिडिओ बनवला फॅब्रिक मी माझा सेल होतो माझ्या शॉपमध्ये. तर भरपूर छान असा फॅब्रिक होता हा. आणि त्यानंतर हे बघा, त्याचा व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर हा फॅब्रिकवरती, त्या फॅब्रिकमध्ये आपण याचा कॉर्सेट बनवलेला आहे. पॅन्ट आणि हे बघा, पॅन्ट, प्लाझो पॅन्ट आणि टॉप. आणि जो मी आता वेअर केलेला आहे तो पण मी आपल्या शॉपमध्येच बनवलेला आहे. तुम्हाला जर असेच ड्रेसेस वेअर करायचे असतील तर तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. तर खूप सुंदर असं बघा तुम्ही कॉर्सेट आहे हा. आणि पावसामध्ये हा सुकणारा कपडा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर मग मी हा व्हिडिओ एंड केला. आणि मग नंतर मग अचानकच लाईटच गेली आमच्या शॉपचे. मास्टरजी बसलेत, कारण की लाईट नाही तर मग मशीन कशी चालवणार. आणि एक आजी पण आल्या होत्या. त्याच्यानंतर माझी मुलगी आज शॉपमध्ये आली होती आणि ती बोलते, मम्मी चल ना, रिक्षा आली. मी रिक्षा केली बुक ओला. आणि त्याच्यानंतर माझी वहिनी पण आली होती. दोघीजणी आल्या होत्या, त्यांचं काम होतं माझ्या शॉपमध्ये. त्यानंतर मी आणि आम्ही एका ऑटोतून घरी चाललेलो. आणि ॲक्च्युली वहिनीला वगैरे भूक लागली होती, त्याच्यामुळे ते बोलले की आपण जरा. आता मी माझ्या घरी पोचलेलं आहे. ही भावाची मुलगी आहे. जेव्हा घरी जाते तेव्हा तिचं म्हणणं असतं की पहिला मला घे. आणि ती खूप म्हणजे काय माहिती, की माझ्यावर खूप जीव टाकते. ती मला बोलते की मला घेच. जोपर्यंत तिला घेत नाही तोपर्यंत ती माझ्याकडं बघत रडत असणार. त्याच्यामुळे हो बघा, खूप तिला शेवटी घेतलं. आणि नंतर मी माझ्या मुलीचं मस्ती करायला लागली माझी मुलगी. आणि मग त्यानंतर ती व्हिडिओ बघत होती आणि त्या व्हिडिओमध्ये जे डान्स करतात ती मस्ती करत होती खूप. आणि ते रितेशचा व्हिडिओ आहे, रितेशचा व्हिडिओ बघत होती ती. आणि मग नंतर मग संध्याकाळी माझा भाऊ बाहेरून आला, बाहेर गेला होता शूटला. त्याच्यामध्ये आम्हाला कसं असतं, रात्रीचं आम्ही रात्रभर कामच करत असतो. जोपर्यंत सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं होत नाही तोपर्यंत आम्ही सगळं करतो. आणि त्याच्यामुळे मी अंड्याचा रस्सा बनवत होते त्याला. आणि नॉनव्हेज फ्राय बनवत होते. आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे वाजले होते आम्हाला 12. आमचं बोलणं चालू होतं काम करताना. हळूहळू सगळं चाललं होतं. नंतर मग एका साईडला मग अंड्याचं कालवण बनवलं. किचन वगैरे साफ करायचं होता, तर मी हळूहळू इकडून तिकडून साफ करत होते किचन. हळद वगैरे सगळं, मीठ मसाला सगळं काढलं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय इथे सगळं घाईघाईमध्ये सगळं मी काम चालू केलं होतं, कारण की त्याला जेवायचं होतं, कारण 12च्या नंतर त्याला खायचं होतं नॉनव्हेज. आणि मग मी सगळं व्यवस्थित अंडा कढी बनवली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी एक म्हणजे कांदा कापा, हे कापा, ते कापा, सगळं चालू होतं. भाजी वगैरे कापायची होती. आणि मग त्याच्यानंतर मी अंड्याचा रस्सा वगैरे बनवल्यानंतर ॲक्च्युली भांडी वगैरे माझी वहिनी करते, बाकी सगळं वरचं काम किचन झाडून मी करते. हे बघा, त्याची फोडणी दिली आहे मी. अंड्याची कढी बनवली आणि त्याचं हे फोडणी दिलं मी, कांदा वगैरे टाकून. कांदा, लसूण, टोमॅटो आणि त्याचं मग प्युरी बनवून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं, कारण की त्याला कढी हवी होती, असं सुकं नव्हतं हवं. मग पाणी ओतल्यानंतर मग तिथे थोडंसं उकळवायला ठेवलं. त्याच्यामध्ये मी मग किचन वगैरे साफ करायला घेतलं. किचन साफ करून मग हळूहळू किचन साफ करत होती आणि सगळं भांडी वगैरे सगळं व्यवस्थित करत होते. तुम्ही बघताय किती स्पीडला केलं होतं मी.
ॲक्च्युली. आणि मी पटापट त्याला एकीकडे रस्सा बघत होती आणि एकीकडे मी माझं काम करत होते. आणि हे बघा, आणि माझं इकडं एक तिकडं एक हे सगळं चाललं होतं. म्हणजे मी टोप वगैरे साफ केलं, कारण की सगळं रस्सा वगैरे भात वगैरे साईडला काढून, आणि त्याच्यानंतर मग मी उकळल्यानंतर अंडा फोडून टाकला त्याला, थोडीशी अजून उकळी करायला दिली. आणि हळूहळू मग ते किचन एकीकडे साफ करत होते, एकीकडे रस्सा बघत होती. आणि तसंच मग मी थोड्या वेळात हे साफ ॲक्च्युली आमचं साफ म्हणजे बोलतात ना, आम्ही रात्री 12 वाजे 1-1:30 वाजतो आम्हाला सगळं काम संपस्तवर. कारण की आमच्या घरी खूप माणसं येतात, पाहुणे येतात, कधी येतात. मग ते जेवण वगैरे झाल्यावर त्यांचं आम्हाला सगळं करून आवरून झोपावं लागतं. त्याच्यामुळे मी आणि वहिनी आम्ही दोघीजणी आम्ही हे करतो. ती थोडं काम करते, मी काढते थोडं. ॲक्च्युली मी दिवसभर शॉपमध्ये असते, तर दिवसभर तीच करत असते. पण रात्री गेल्यानंतर मग मी करायला त्यांना हेल्प करते. जेवण वगैरे तर तेच बनवतात. ती आणि आई हे दोघंजणं घर सांभाळतात आणि मी शॉपला येते. पण संध्याकाळी आल्यानंतर मग मी सगळं काम आवरते. आणि गॅस वगैरे घासायचं मी एक साईडला करते, कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला होता. आणि त्याच्यामध्ये मग जर रस्सा होईपर्यंत वाट बघितली असती तर खूप टाईम झाला असता. मग एकीकडे मी साफसफाईची सुरुवात केली, कारण की नंतर मला झाडू वगैरे मारायचा असतो, कारण की घरात खूप मोठं घर आहे. हॉल आहे, किचन आहे, बेडरूम आहे खाली. तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण साफ करूनच आम्ही झोपतो, कारण की बोलतात लक्ष्मी येते आणि फिरून जाते रात्री. त्याच्यामुळे आम्ही सगळं साफसफाई करूनच झोपतो. तर हे बघा, मी आता साफसफाईच करते आणि त्याच्याने हळूहळू एकीकडून साफसफाईची चालूच. माझी मुलगी आली आणि मला म्हणते, मम्मी माझ्याशी बोललीस ना तू. ॲक्च्युली जेव्हा खूप रागवली होती, कारण की तिने चॉकलेट खाल्लं आणि ती मला बोलते दात दुखतात वगैरे. मी तिला ओरडली होती, पण ती ऐकतच नाही. आणि नंतर मग मी बोलली, तू माझ्याशी बोलूच नको तू. तर मला मारायला लागली. मला बोलते, तू बोललीस माझ्यासोबत, खोटं बोलते. मी बोलली, मी तुझ्याशी नाही बोलली, मी तुला बोलली की पाणी तिथे आहे, कारण की ती माझ्याकडे पाणी मागायला आली होती. त्याच्यामुळे ती मग नंतर गेली बाहेर रडत रडत. नंतर मला खूप हसायला आलेलं, कारण की तिचं बोलणं बघून ना खूप छान वाटतं. मग मला तिला रागवल्यावरती जेव्हा ती मला मनवायला येते ना, ती मला खूप आवडतं. आणि मी तिला काहीच बोलत नाही, कारण की ॲक्च्युली मी ती मार पण खूप खाते माझं. म्हणजे बाकी मागायला आली करते. कसं असतं तिचं हे पूर्ण दिवसभर मी नाटक करत होती माझ्यासमोर. मम्मी सॉरी, मी परत नाही असं करणार, मी चॉकलेट नाही खाणार. नंतर मी तिला पाय घेतला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब